रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणार आहे। दरम्यान मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 1942 मतदान केंद्र असून 14 लाखांहून अधिक मतदार आहेत। उद्या 7 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडेल। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। उद्या अर्थात 7 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि दरम्यान त्या ठिकाणचं जे साहित्य आहे, ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत, मार्गदर्शक पुस्तिका असतील, काही फॉर्म्स असतील, इतर काही गोष्टी असतील, त्या रवाना झालेल्या आहेत। हे कर्मचारी आहेत जे सध्या ईव्हीएम मशीन्स त्या संदर्भातले फॉर्म, मार्गदर्शक पुस्तिका ह्या तपासून घेत आहेत आणि त्यानंतर अगदी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रावरती या मशीन्स रवाना होतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर एकंदरीत विचार केला तर 14 लाखाहून अधिक मतदार आहेत। यामध्ये महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 1942 मतदान केंद्र आहेत। अगदी मोठ्या संख्येने मतदान व्हावं, त्याची टक्केवारी जास्त असावी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी प्रशासन असेल किंवा अगदी राजकीय पक्षांकडून देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्या नेमकं किती मतदान होतं, किती टक्के मतदान होतं याबाबतची उत्सुकता देखील आहे। पण एक गोष्ट आहे की कोकणवासियांमध्ये एकंदरीत या मतदान प्रक्रियेचा उत्साह देखील दिसून येतोय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।